जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी एसटी बस स्थानकाची आज अचानक पाहणी केली असून सरप्राईज व्हिजिट दिली आहे। वाढते तापमानाचा विचार करून प्रवाशांच्या सोयींसाठी काही उपाययोजना केल्या आहेत का, तसेच बस स्थानकावरील स्वच्छतेचा आढावा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतला असून बस स्थानकावरील स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करण्याच्या कडक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या आहे। कचरा कुंडी आणि परिसरातील अस्वच्छता दूर करून प्रवाशांना आरोग्यदायी वातावरण देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी एसटी प्रशासनाला दिले आहे। या संदर्भात आज दिनांक 30 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता अचानक जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी एसटी बस स्थानक येथे सरप्राईज व्हिजिट दिली आहे। नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊयात। तुम्ही सरप्राईज व्हिजिट दिलेली आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधांची स्वतः प्रत्येक प्रवाशांची बातचीत करत पाहणी केलेली आहे। काय जाणवलंय सर, नेमकं काय सुधारणा केली पाहिजे? आता आपल्याला सर्वांना असलेल्या कल्पनेप्रमाणे उन्हाचा तडाखा वाढत आहे, उन्हाची काहिली वाढत आहे आणि त्यामुळे जे पब्लिक प्लेसेस आहेत जिथे जास्तीत जास्त नागरिकांचं येणं जाणं असतं, सामान्य नागरिकांचं येणं जाणं असतं, त्या सुस्थितीत असणं फार आवश्यक आहे। तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची व्यवस्था असणं आवश्यक आहे, स्वच्छता व्यवस्थित असणं आवश्यक आहे, जेणेकरून ह्या उन्हाच्या तडाख्यापासून लोकांना आपल्याला प्रॉपर वाचवता येईल। तर त्यासाठीची जी पूर्ण उपाययोजना आहे ती बघण्यासाठी म्हणून आज बसस्टँडला व्हिजिट करण्यात आली। बसस्टँडला व्हिजिट केल्याच्यानंतर इथे पाण्याची व्यवस्था अगदी चांगल्या प्रकारची आहे। थंड पाणी, आरोचं पाणी देखील उपलब्ध आहे आणि स्वच्छतेबाबत थोड्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, त्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नागरिकांसोबत पण चर्चा करण्यात आली, त्यांनाही काय काय अडचणी येत आहेत त्या विचारण्यात आल्या, तर त्यांच्यामार्फतही असलेल्या सुविधांबाबत समाधान आणि काही सजेशन पण व्यक्त करण्यात आले, ज्याच्यामध्ये काही ठिकाणी सावलीची व्यवस्था करणं आवश्यक आहे। त्या सगळ्या सूचना डेपो मॅनेजर साहेबांना देण्यात आलेल्या आहेत। ते तात्काळ तशा प्रकारच्या सूचनांचा अंमलबजावणी करतीलच असं आश्वासन पण त्यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे। स्वच्छतेमध्ये सुधारणा करण्याची थोडी नितांत आवश्यकता दिसते आणि त्याबाबतचं तात्काळ अंमलबजावणी करणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे। कर्मचारी जर दिवसभर काम करून सर त्यांचे विश्रांतीवर जर बघितलं तर त्यांची दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे। पाहिजे त्या ठिकाणी पाणी मिळत नाही, नको त्या ठिकाणी पाणी वाया जाते, सगळ्याची परिस्थिती बघतात। त्याबाबत त्यांना तात्काळ उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्यात। कर्मचाऱ्यांना सध्या एक माठ ठेवण्यात आलेला आहे, त्याच्यातून पाणी ते पित आहेत, परंतु तिथेही आरो वॉटर उपलब्ध करून देण्यासाठी आणि व्यवस्थित पाण्याची सुविधा देण्यासाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ते त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे। स्वच्छता आणि एसटी महामंडळाने स्वच्छता आणि सुव्यवस्था प्रवाशांसाठीच्यासाठी 2 रुपये वाढवण्यात आलेले आहेत। मात्र जर तुम्ही इथं बघितलं तर तुमच्या समोरची दृश्य होती, तुम्ही येणार आहेत म्हणून स्वच्छता कर्मचारी झाडू मारायला लागलेला आहे आणि अर्ध्या भागात तुम्ही स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे की त्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव होता, बाकडे काही तुटलेली होती, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। बरोबर, आपण सरप्राईज व्हिजिट केलेली आहे, त्यामुळे त्याची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती। स्वच्छतेबाबत मी जसं यापूर्वी बोललो की स्वच्छतेमध्ये इम्प्रूव्हमेंटची नितांत आवश्यकता दिसून येते, तशा सूचना तात्काळ देण्यात आलेल्या आहेत आणि त्याची परत एकदा काही दिवसानंतर काही अधिकारी पाठवून व्हिजिट करून त्याची अंमलबजावणी झाली की नाही ही पण आपण पडताळणी करू। आता आपण पाणी या ठिकाणी बोलत असल्याचं सांगितलं, मात्र हे जे पाणी आज पिण्यासाठी प्रवासाला उपलब्ध आहे एस टी मंडळाचं नाही तर एनजीओच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। महामंडळाची काय व्यवस्था आहे? महामंडळांचा आणि ते प्रायव्हेट एनजीओचा करार करून त्यांनी ती पाण्याची व्यवस्था तिथे करून देण्यात आलेली आहे, परंतु ती पूर्ण एका साईडला पाण्याची व्यवस्था आहे। दुसऱ्याही साईडला पाण्याची व्यवस्था असेल तर नागरिकांना आणखी सुलभतेने पाणी मिळेल, यासाठी त्यांना दुसऱ्या ठिकाणी पण पाण्याची व्यवस्था करण्याबाबतची सूचना देण्यात आलेल्या आहेत।